खूप बरं वाटतंय की एवढ्या छान लहान मुलांपुढे 18-18 वर्षाची मुलं 17 वर्षाची मुलं माझ्यासमोर बसली आहेत आणि त्यांच्यापुढे बोलताना या म्हाताऱ्याला जरा दडपण आलंय. त्यामुळे मी माझं दडपण काढून टाकणार आणि तुम्हाला फिट कसं राहावं, आपलं आरोग्य स्वतः कसं सांभाळावं याच्या एक 2-3 टिप्स देईन आणि थोडंसं प्रात्यक्षिक करून दाखवेन. आता इथे जागा कमी आहे, नंतर मग ज्यांना इच्छा असेल पहिल्यांदा मी एक करून दाखवेन आणि त्याच्यानंतर पुन्हा एक रिपीट करू. पण ते तुम्हाला जर जमतं तर आपण करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता माझी ओळख करून पण देतो. माझं नाव विजय रुक्मिणी बाळकृष्ण जोशी. विजय रुक्मिणी म्हणजे माझ्या आईचं नाव. कारण आपण आईचं नाव विसरून जातो, फक्त वडिलांचं नाव ठेवतो. आई आई फक्त म्हणण्यापुरतं आपण म्हणतो. म्हणून प्रत्येकाने आपलं नाव सांगताना आपल्या आईचं नाव मध्ये घ्यायचं असतं. म्हणून मी ते हा सगळ्यांना मी माझ्या प्रत्येक कार्यक्रमात सांगत असतो. आणि आमच्या इथे आमच्यामध्ये ही सुरुवात झालेली आहे. तर विजय रुक्मिणी बाळकृष्ण जोशी. माझी मुलगी वैष्णवी आपटे जोशी, वैष्णवी रवींद्र आपटे. सगळे म्हणतात की तिच्यामुळे मी ॲक्टिव्ह आहे का माझ्यामुळे ती ॲक्टिव्ह आहे माहीत नाही, कारण ती लहानपणापासून अशीच आहे. आणि तिचंही म्हणजे काय असतं ना, घर की मुर्गी दाल बराबर. मी आल्यापासून तिला सांगतोय की आपल्याला हे करायचं आहे रोज, आणि तिला काही वेळ होत नाही. महाराष्ट्र मंडळ, शाळा, तिची नोकरी, घर आणि आता आम्ही. तर आमच्या हातात ते प्रत्येक गोष्ट ती आणून देते. तिला सांगितलं का बाई नाही बाई आम्हाला ही सवय नाही आहे, ती आम्हाला काही खोलीतनं बाहेर येऊन देत नाही आणि सगळे प्रत्येक गोष्ट आम्हाला टेबलावर आणून देते. तर आता तुमच्याकडे बघून आणि माझं हे बघून तर तिलाही उत्साह मिळाला तर, आणि उद्यापासून ते माझ्याबरोबर जर करता आलं तर फार बरं होईल. तर पहिल्यांदा मी सांगणार आहे मला की खुर्चीत सूर्यनमस्कार. आपण सूर्यनमस्कार या वयात काढणं म्हणजे 12 नमस्कार घराचे तर कठीण असतात तसे, पण आपण खुर्चीवर बसून तर नक्कीच करू शकतो. पण ते नमस्कार घालण्याकरता जे शरीर आपलं वाकलं पाहिजे, करता आलं पाहिजे, पुढे मागे हात वर झाले पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या वयात बहुतेकांना फ्रोझन शोल्डर होतो. तो फ्रोझन शोल्डर होऊ नये म्हणून काय करायचं, तर त्या काठीचा प्रकार तुमचे खांदे मजबूत होतील, तुमची पाठ, तुमचा मेरुदंड, पाठीचा कणा आपला हा एकदम चांगला राहील, हात चांगले राहतील तुमचे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शरीर लवचिक होईल. जे एक ताठरपणा आला असतो, पाय आपले काही जण आता आपल्या व्हेन्स भरायला लागतात, कडकपणा येतो त्याच्यामध्ये. आणि माझ्या बऱ्याचशा मित्रांना मी बघितलं की त्यांना त्यातलं ते गोष्टीने रक्त काढण्याकरता पुन्हा डॉक्टरकडे जावं लागतं. तर अशी आपली वेळ येऊ नये म्हणून मी आता हे 2 प्रकार तुम्हाला करून दाखवणार आहे. बघा जमलं तर. धन्यवाद. ही काठी आहे. तर पहिल्यांदा वॉर्मअप करून घ्यायचं. आपलं वॉर्मअप करण्याकरता काठीचा आधार घ्या किंवा नुसतंच पाय असे करा की वॉर्मअप तुमचा होईल. त्यानंतर ही काठी अशी घ्यायची आहे. काठी अशी धरल्यानंतर सावकाश जेवढं बसता तेवढं बसा खाली, पुन्हा वर फिरून राहा. असं 10 वेळा करायचं. आता मी तेवढं करत नाही, आपल्याला तेवढा वेळ नाही आहे. तर काठी घ्यायची, घट्ट धरायचे, हळूच खाली बसायचं आहे आणि उभं राहायचं आहे. ज्यांना शक्य असेल त्यांनी काठी न घेता डायरेक्ट असा काठी धरा आणि असे बसा तरी चालेल. ओके. त्यानंतर ही काठी घ्यायची आणि थोडंसं इकडे वाकायचं आहे, इकडे वाकायचं आहे. काठीचा आधार घेऊनच करा. असे प्रकार झाल्यानंतर काठी धरायची, मागे खांद्यावर ठेवायचे, हात ताठ ठेवायचे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कुठेही कधीही वागताना श्वास सोडायचा आहे, वरती येताना श्वास घ्यायचा आहे. तर हात ठेवते ठेवा,
अगदी जर तुम्हाला मानेचा त्रास असेल तर तिथे एक रुमाल ठेवा काठीच्या खाली, हरकत नाही. ताठ उभे राहा, थोडं पायात अंतर ठेवा सुरुवातीला, तोल जाऊ नये म्हणून. पण पाय जवळ ठेवले तरी चालेल, लांब ठेवले तरी चालेल, आणि काही विशेष फरक पडणार नाही. तर तुम्हाला मी पहिल्यांदा करून दाखवतो हा प्रकार. एक, तर सुरुवात करताना तुम्ही जरी मित्र रवी सूर्य भानू खगपुष्ण हिरण्यगर्भ मृत्यादित्य सरतीर्क श्री भास्करोभ्यो नमो नमः असं म्हणून प्रत्येक नाव याची जरूर नाही, शेवटी म्हणलं चालेल किंवा सुरुवातीला म्हणा. सूर्याचं स्मरण करायचं आहे, ताट उभं राहायचं आहे, श्वास सोडा, खाली जितकं खाली जात आहे तितकं खाली यायचं आहे, थोडं थांबायचं आहे. 2 3 मागे, 4 5. हा हात जो आहे त्या गुडघ्यापर्यंत आला पाहिजे, इथे थांबायचं आहे. 6 7 8 9 थांबायचं आहे. 10 11 12. याच्याच्या उभे राहून काठीने सूर्यनमस्कार म्हणायला किंवा काठीचा व्यायाम म्हणा किंवा पूरक व्यायाम म्हणून तुम्ही असं म्हणू शकता. हा बरोबर तुम्हाला करून दाखवतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. हा करायचं. रोज सकाळी अंशापोटी कुठलीही गोष्ट खाऊन